आज पुणे ॲग्री हॅकॅथॉन या उपक्रमामध्ये कृषीच्या क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचे विविध संशोधन हे मांडण्यात आले। त्यातल्या 9 क्षेत्रांमध्ये 18 लोकांना आम्ही पुरस्कार दिले आहेत। ज्यांना पुरस्कार मिळाले आहेत त्यांचे इनोव्हेशन आम्ही इन्क्युबेट करू, त्याला स्टार्टअपमध्ये परिवर्तित करू आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल अशा पद्धतीनं आम्ही प्रयत्न करू। मागील वर्षीच्याही ॲग्री हॅकॅथॉनमधील जे विजेते होते त्यापैकी 4 प्रॉडक्ट्स आता मार्केटला आले आहेत, 12 अजून मार्केटमध्ये येण्याच्या तयारीत आहेत। यामध्ये माती परीक्षणापासनं, कीड व्यवस्थापनापासनं, पेरणी तंत्रापासनं, कापणी तंत्रापर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये इनोव्हेशन करण्यात आलेलं आहे। ज्या गोष्टी आपण शेतीकरता वापरतो त्या प्रत्येक गोष्टीत अतिशय ऑप्टिमम त्याचा उपयोग कसा करायचा की जेणेकरून उत्पादन खर्च कमी होईल, पाणी कमीत कमी लागेल, युरिया असेल, DAP असेल, न्यूट्रिएंट्स असतील, या प्रत्येक गोष्टीचं रॅशनलायझेशन करणाऱ्या अशा प्रकारच्या हे सगळे प्रयोग आहेत। त्यामुळे शेती क्षेत्राला याचा मोठा उपयोग होईल। मी 2 घोषणा आज केल्यात। हे जे पुणे ॲग्री हॅकॅथॉन आहे हे पुढच्या वर्षीपासनं संपूर्ण महाराष्ट्राच्या स्तरावर आम्ही करू। त्याला महाराष्ट्र ॲग्री हॅकॅथॉन म्हणण्यात येईल आणि याच्यामध्ये पहिला पुरस्कार दरवर्षी एक पहिला पुरस्कार हा स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या नावाने देण्यात येईल। ते आता ठरवू, पुण्यात करू। कर्जमाफीच्या संदर्भातली आमची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आहे। या संदर्भात कॅबिनेट सब कमिटीची बैठक झालेली आहे। काही अधिकची माहिती आम्ही मागवली आहे, ती आल्यानंतर आम्ही ही प्रक्रिया सुरू करू। 30 जून पूर्वी कर्जमाफी आम्ही करणार आहोत। काल मला पार्थ पवार येऊन भेटले। काही 2-3 प्रशासनिक विषय होते, काही राजकीय विषय होते, त्याच्यावर त्यांनी माझ्याशी चर्चा केली। मला असं वाटतं की आम्ही मित्रपक्ष आहोत, त्यामुळे ते मला येऊन भेटणं ही काही फार मोठी बातमी आहे असं मला वाटत नाही। राज्यात कुठलंही ऊर्जा संकट नाही। आपल्याला आवश्यक त्यापेक्षा जास्त ऊर्जा आज आपल्याकडे आहे। एखाद्या ठिकाणी कधीतरी ग्रीड फेलियर होतं, त्यामुळे काही काळाकरता, काही तासांकरता संकट तयार होतं, बाकी राज्यात भरपूर वीज आहे। असं आहे की आपल्याला आकडेच या ठिकाणी पाहायला मिळतात। पंजाबची स्थिती काय, इतर राज्यांची स्थिती काय आणि महाराष्ट्राची स्थिती काय आहे। त्यामुळे महाराष्ट्राला अशा पद्धतीनं बदनाम करणं हे राजू शेट्टींना शोभत नाही। अर्थात अंमली पदार्थ हा हे मोठं आव्हान आहे। केवळ महाराष्ट्रासमोर नाही, संपूर्ण देशासमोर आहे। पण देशाचे कणखर गृहमंत्री माननीय अमितभाई शाह यांनी मोदीजींच्या नेतृत्वात संपूर्ण भारतामध्ये ड्रग्सच्या विरुद्ध मोठी लढाई सुरू केली आहे। महाराष्ट्र त्यात अग्रणी आहे। काही काळ हा लढा आपल्याला द्यावा लागेल, पण मला विश्वास आहे की निश्चितपणे आपला विजय त्याच्यात होईल। असं आहे की आता जी काही आंतरराष्ट्रीय परिस्थिती आहे त्यामुळे आपला कांदा बांगलादेशातही जात नाही आहे, आखाती देशातही जात नाही आहे। उत्पादन अधिक आहे, त्याला खरीदार कमी आहे आणि म्हणूनच कालपासनं केंद्र सरकारने इंटरव्हेन्शन सुरू केलं आहे। 12.5 रुपयाच्या भावाने केंद्र सरकार कांदा खरेदी करताय, ती सुरू झालेली आहे। त्यामुळे काही ना काही दिलासा हा शेतकऱ्यांना निश्चित मिळेल।
धरणी पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. 30 तारखेपासून पुन्हा एकदा ते आंदोलनावर बसणार आहे. त्यांच्या मागण्या दोन एक सातारा गॅजेट लागू करा आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तातडीने द्या. असं आहे, सातत्याने मराठा समाजाकरता राज्य सरकारने अनेक गोष्टी केल्या आहेत. यामध्ये सारथी संस्था तयार करून आपले अनेक मराठा तरुण IAS, IPS, MPSC स्पर्धा परीक्षांमध्ये आज त्या ठिकाणी उत्तम यश संपादन करतायत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातनं रेकॉर्ड इतके उद्योजक मराठा समाजातले आपण तयार केले आहेत. शिक्षणाचं क्षेत्र असो, सगळ्या स्कॉलरशिप आपल्या चाललेल्या आहेत. ज्यांना हॉस्टेलमध्ये जागा मिळत नाही त्यांच्याकरता निर्वाह भत्त्याची योजना आपण चालवतो. नवीन हॉस्टेल्स तयार करतो. कुठलीही योजना बंद नाही आहे. या ठिकाणी प्रमाणपत्र मागितलं आहे आणि खूप प्रमाणपत्र पेंडिंग आहेत अशी परिस्थिती नाही. जे प्रमाणपत्र मागितले जातात त्यातले जे त्या नियमात बसतात ते सगळे दिले जातात आणि पेंडन्सी कुठेही फारशी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. आता याची जी काही व्हॅलिडिटीची प्रोसेस आहे ही प्रोसेस सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार केली जाते. त्याची कमिटीही सर्वोच्च न्यायालयाने तयार केली आहे. त्याचे निकषही सर्वोच्च न्यायालयाने तयार केली आहे. त्या समितीला पूर्ण स्वायत्तता सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. ते काही राज्य सरकार त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे त्या नियमानुसार कमिटी व्हॅलिडिटी देखील करते आणि सातारा गॅझेटचा जो काही या ठिकाणी संबंध आहे, आपल्याला माहिती आहे हैदराबाद गॅझेट दिल्यानंतर त्याची केस ही आत्ता माननीय उच्च न्यायालयामध्ये चाललेली आहे. अजून त्या केसचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट कुठेही होऊ नये या दृष्टीनं त्या ठिकाणी आमच्या लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटनी जे काही सल्ला दिलेला आहे त्या सल्ल्यानुसार आम्ही काम करतो. कुठेही मराठा समाजाकरता आम्ही केलेल्या योजना स्लो केल्या नाहीत, बंद केल्या नाहीत. उलट अधिक ताकदीनं आम्ही त्या चालवतो आणि जेवढं मराठा समाजाकरता मुख्यमंत्री म्हणून मी आणि एकनाथराव शिंदेजींनी केलं, मला वाटत नाही की महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्याच सरकारमध्ये झालेला आहे. तथापि लोकशाही आहे, प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, त्याला तुम्ही थांबवू शकत नाही.